बाबासाहेब जेलातच गेले नाही, मी म्हणतो बाबासाहेब जेलात गेले. कधी गेले? गांधीजी जेव्हा उपोषणाला बसले त्याला सोडवायसाठी वाचवायसाठी बाबासाहेब जेलात गेले. आणि म्हणून अरे त्या येरोड्या जेलात त्या काळी पुण्यात, येरोडा जेलात त्या काळी पुण्यात येरोडा जेलात त्या काळी पुण्यात गांधीला तारी हो, येरोडा जेलात त्या काळी पुण्यात गांधीला तारी हो. अशी सही भीमाची जगात भारी हो, 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 सही भीमाची जगात भारी, सही भीमाची जगात भारी. येरोडा जेलात त्या काळी पुण्यात, येरोडा जेलात त्या काळी पुण्यात, येरोडा जेलात त्या काळी पुण्यात, त्या काळी पुण्यात, येरोडा जेलात त्या काळी पुण्यात गांधीला तारी हो, त्या गांधीला तारी हो. जर बाबासाहेबांना पुणे करारावर सही केली नसती तर आज या देशाची स्थिती राहिली नसती. आणि बाबासाहेबांना सही केली, गांधी वाचला, परंतु आम्ही निखाऱ्यावर उभे आहोत. आजही देशामध्ये जे घडते आहे ते गांधी वाचल्यामुळे घडते आहे. त्या तिकडे मी जाणार नाही त्या विषयात. आपला विषय आहे फक्त बाबासाहेबांच्या सहीच्या. बाबासाहेबांची सही, त्या सहीनं काय केलं, त्या सहीमध्ये काय काय आहे. ही सही मी कोर्टाला लावली, कारण या सहीमुळेच मला हा कोर्ट सुद्धा टाकण्याची इजाजत मिळाली. नाहीतर काल मुर्द्यावरचे कपडे घाला लागत होते, ते मिळत नव्हते. परंतु आज आम्ही टाय बूट सुटा बुटात जर आहोत, ही कुणाची पुण्य आहे तर विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बाबासाहेबांसाठी. कारण तू भारतात जन्मालास भीमराया, ह्या मुक्यांचा मुकनायक झालास भीमराया. झाकाया लाज कपडे नव्हते अशा घडीला, तू आकाश पांघरुनी गेलास भीमराया. झाकाया लाज कपडे नव्हते अशा घडीला, तू आकाश पांघरुनी गेलास भीमराया. हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे, जेना दिले स्वतःच्या मुलास भीमराया. हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असुनी, हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असुनी, आम्हा कोळशामध्ये तू राहिलास भीमराया. या भारतात जन्म आलास भीमराया. अशी सही भीमाची, अशी सही भीमाची जगात भारी, 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 अशी सही भीमाची जगात भारी.
फक्त सही म्हणतो आणि सोडून देतो. त्या सहीला कोणीही न्याहाळत नाही. परंतु मी जेव्हा त्या बाबासाहेबाच्या सहीला जेव्हा जवळून न्याहाळून पाहिलं, त्याच वेळी सहीवरती गाणं लिहिलंय. त्या सहीमध्ये काय काय आहे का? त्या सहीमध्ये, त्या सहीमध्ये ज्योतिबा फुलेची युद्ध, 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 ज्योतिबा फुलेंची लढाई त्या सहीमध्ये दिसते. म्हणून म्हणतोय त्या सहीमध्ये ज्योतिबा फुलेचे युद्ध, त्या सहीमध्ये ज्योतिबा फुलेचे युद्ध, त्या सहीमध्ये ज्योतिबा फुलेचे युद्ध. संत कबीराचा, संत कबीराचा विचार दिसतो शुद्ध, संत कबीराचा विचार दिसतो शुद्ध, संत कबीराचा विचार दिसतो शुद्ध. त्या सहीमध्ये गाडगे बाबा खुद्द, त्या सहीमध्ये गाडगे बाबा खुद्द, त्या सहीमध्ये गाडगे बाबा खुद्द. बघा शोधूनी, बघा शोधूनी दिसेल तुम्हाला उत्तर, दिसेल तुम्हाला उत्तर, दिसेल तुम्हाला उत्तर. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंगलकारी हो. शरद भिक्खवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. बुद्ध भिक्खूला आदेश द्यायचे, भिक्खूंनो लोकांच्या हितासुखासाठी चालत राहा. त्याला थांबण्याची मुभा नव्हती. फक्त वर्षाकाळात म्हणजे वर्षादीत वर्षावासातच त्यांना थांबायची इजाजत होती. म्हणून बुद्धांनी म्हटलंय चरित भिक्खवे चारकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय, या जनतेच्या हितासुखासाठी चालत राहा. आणि बाबासाहेबांनी सुद्धा ते व्रत स्वीकारलं. अरे बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंगलकारी हो दादा मंगलकारी हो. अशी सई भीमाची जगात भारी, 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 अशी सई भीमाची जगात भारी. असी सही भीमाची जगात भारी हो. किसी ने कौम के साथ अपना ऊंचा स्थान लिख दिया, किसी ने कौम के साथ अपना ऊंचा स्थान लिख दिया, और किसी ने इन बहुजनों का इतिहास अपने नाम लिख दिया. मनोज राजा मनाई थी अछूतों को पढ़ने और लिखने की, उस वक्त मेरे बाबा साहब ने देश का संविधान लिख दिया. जगत भारी, असी सही भीमाची जगत भारी, असी सही भीमाची जगत भारी. उस वक्त मेरे भीम ने देश का संविधान लिख दिया. 32 डिग्रिया, 4 PhD. लोकाला एक PhD करताना आयुष्य पुरत नाही, संपून जाते. परंतु बाबासाहेबांच्या 4 PhD, 32 डिग्र्या, जगातल्या 9 भाषाचं ज्ञान बोलायच्या, लिहायच्या, वाचायच्या. महाराज एवढा शिकलेला माणूस, महाराज त्या काळी तर नव्हता, परंतु जगात सुद्धा अजून जन्माला आलेला नाही. बाबासाहेबा एवढं शिकलेला, भारतात तर सोडाच हो, जगात
जगात बाबासाहेबाच्या उंचीचा माणूस जन्माला आलेला नाही. म्हणून वामनदादा एके ठिकाणी म्हणतात, हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, खुशियों में झूमता है हर गम का चेहरा. ये हमारी नजर ने नजर भर के देखा है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा. हमारी नजर ने नजर भर के देखा है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा. और ये 4 मिसरे मेरे कार्तिक भाई, संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है. संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है. नाले को है मगर समंदर को गुरूर नहीं है. बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा, अबे भीमराव से सुंदर किसी का नूर नहीं है. भीमराव से सुंदर किसी का नूर नाही है. आता आम्ही बुद्धाचं आणि बाबासाहेबाचं कंपॅरिझन असं करतोय, परंतु जर बाबासाहेबाचं आणि बुद्धाचं जर कंपॅरिझन होत असेल तर रमाईचं आणि यशोधरेचं सुद्धा झालं पाहिजे, नाही का? बुद्धाचं बाबासाहेबाचं होऊ शकते, रमाईचं यशोधरेचं का होत नाही? म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला, आपल्या समोर सादर करतोय. निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी. निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी. माता यशोधरेला मारमात पाहिले. निष्ठा अमोघ श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी. माता यशोधरेला मारमात पाहिले मी. 56ला मनोज राजा पवित्र दीक्षा भूमीवर बुद्धाचे प्रतिबिंब बा भीमात पाहिले मी. अशी सई भीमाची जगात भारी, अशी सई भीमाची जगात भारी, अशी सई भीमाची जगात भारी, अशी सई भीमाची जगात भारी. क्या बात आहे, आनंद झाला मला. दिवंगत देवाजी रंगारी चिखली त्यांच्याकडून 200 रुपये मिळाले. त्यांनी नाही लिहिलं बुद्धवासी, दिवंगत. क्या बात आहे, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि त्याचप्रमाणे आमचे कार्तिक भाऊ तिरपुडे यांच्याकडून सुद्धा या शेअरवरती 100 रुपये मिळाले. त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि डॉक्टर रवीन हरिभाऊ मेश्राम यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ कार्यकर्त्याकडून सुद्धा भेट आली आहे. आणि कार्यकर्त्यांनी एक शेअर सुद्धा पाठवला आहे. कार्यकर्त्यासाठी भाऊ जीव की प्राण आहे, म्हणूनच रवी भाऊ हे मेश्राम हे चिखलीची शान आहे. क्या बात आहे. गांधीजीचा जन्म झाला, मनुस्मृतीचं जहर प्राशिण्यासाठी. अरे टाटा बिर्ला धीरूभाई अंबानीचा जन्म झाला रे, हे धन आणि दौलत साठविण्यासाठी. पण माझ्या बाबासाहेबाचा जन्म झाला या बहुजनाला वाचविण्यासाठी. दुसरं कडवं आहे का? त्या सही मध्ये हो, त्या सही मध्ये व्यवस्थेचा राग दिसतो. त्या सही मध्ये व्यवस्थेचा राग दिसतो. त्या सही मध्ये व्यवस्थेचा राग दिसतो. त्या सही मध्ये क्रांतीचा वाघ दिसतो. त्या सही मध्ये क्रांतीचा वाघ दिसतो. त्या सही मध्ये क्रांतीचा वाघ दिसतो. फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो. फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो. फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो.
त्या सही मध्ये क्या बात आहे दादा, जय भीम. त्या सही मध्ये त्या सही मध्ये व्यवस्थित राग, त्या सही मध्ये व्यवस्थित राग दिसतो, त्या सही मध्ये व्यवस्थित राग दिसतो. फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो, फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो, फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो. त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो, त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो, त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो. गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी. सगळ्यांना सारखं आपलेपणानं पाहणारे बाबासाहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या एका गाण्यामध्ये म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर हमारा. सर्वांसाठीच खुलं आहे. तसंच बुद्ध सुद्धा, बाबासाहेब सुद्धा सर्वांसाठीच आहे. बाबासाहेबांनी जर तिळाच्या कणा एवढी संविधान लिहिताना बेईमानी केली असती किंवा संविधान लिहायच्या प्रक्रियेच्या आधीच जर त्यांनी वेगळ्या दलिस्तानाची मागणी केली असती तर या भारतात पाकिस्तानाआधी दलिस्तान जन्माला आला असता, पाकिस्तान नंतर झाला असता. कारण एवढे ते ब्रिटिश नेते रॅमसे मॅकडोनाल्ड, विल्सन चर्चिल, ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड पागल झाला होता बाबासाहेब. मिस्टर व्ही आर आंबेडकर, तुमच्या घुटण्याबरोबर माझी अवकात नाही, तुम्ही एवढे ग्रेट आहात. ब्रिटिश पंतप्रधान त्या काळी बाबासाहेबाला म्हणतो, बाबासाहेबाच्या इशाऱ्यावर ब्रिटिश सत्ता थया थया नाचत होती. परंतु बाबासाहेबांनी म्हणलं नाही, ज्या देशात बुद्धाचा जन्म झाला त्या देशाशी मी कदापिही बेईमानी करणार नाही. कारण ही बुद्ध की धरती. आणि आता लोक म्हणतायत, कुणी कुणी म्हणतोय या देशात हिमालय नावाचा पर्वत आहे म्हणून भारत महान आहे, कुणी म्हणतो या देशामध्ये गंगा नावाची नदी वाहते म्हणून भारत महान आहे. अरे खोटी गोष्ट रे, या देशात बुद्धाचा जन्म झाला म्हणून भारत. कारण जगातली इतर राष्ट्र भारताकडे पाय करून झोपत नाही. परत आहे का, जगातील राष्ट्र, बुद्धिझम राष्ट्र, बुद्धिवादी माणसं भारताच्या दिशेने पाय करून सुद्धा झोपत नाही, कारण की भारतात बुद्धाचा जन्म झाला आणि म्हणून भारत महान आहे. आणि या भारताला महान बनवण्याचं काम बुद्धानंतर, फुल्यानंतर जर कोणी केलं असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. म्हणून म्हणतोय, फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो, फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो, फुले सावित्री भीमाईचा भाग दिसतो. त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो, त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो, त्या सही मध्ये रमाईचा त्याग दिसतो. गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी, गुणांना बंदी सर्वांना संधी. गगन भरारी हो, गगन भरारी हो, अशी सही भीमाची जगात, अशी सही भीमाची जगात वारी, 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 अशी सही भीमाची जगात वारी.
सादर करतोय. प्रतिभा कधीही महालात जन्माला येत नाही. बुद्ध महालात जन्मास आला का? बोला की आला का? बुद्ध कुठे जंगलात जन्मास आला. बुद्ध व्हासाठी सिद्धार्थाला राजवाडा सोडावा लागला. ज्याच्या एका वावरात सोन्याचे 100 नांगर चालत होते. किती? 100 सोन्याचे, देवी लोखंडाचे नाही, सोन्याचे 100 नांगर त्याच्या एका रानात चालत होते. तो सिद्धार्थ राजवाडा सोडतो तेव्हा बुद्ध होतो. राजवाड्यात काहीच जन्माला आलं नाही, म्हणून प्रतिभा ही झोपडीत जन्मास. म्हणून मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक कविता आठवते. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. येता तरी सुखिया, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या. महाले आणि तिजोऱ्या महाले आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. झोपडीतला काय चोरी जाईल? काहीच जाणार नाही. म्हणून प्रतिभा ही झोपडीत जन्माला येते. परंतु एक शायर म्हणतो, भिकारत से मत देखो इन झोपड़ियों को. मनीष भाई, भिकारत से म्हणजे तुच्छतेच्या नजरेने, हीन भावनेने, भिकारत से मत देखो इन झोपड़ियों को, अबे इनमें भी क्रांति पलती है, हम बगावत पे नहीं आती, यही तो हमारी गलती है. शेवट आहे का? शोधा सही मध्ये, शोधा सही मध्ये भारत दिसतो सारा. सही मध्ये भारत दिसतो सारा, शोधा सही मध्ये भारत दिसतो सारा. बाबासाहेबाच्या सही मध्ये शोधा, सगळा भारत दिसेल. प्रज्ञाशीलेचा, प्रज्ञाशीलेचा दिसतोय उधाण वारा. प्रज्ञाशीलेचा दिसतोय उधाण वारा, प्रज्ञाशीलेचा दिसतोय उधाण वारा. त्या सही मध्ये नव्या युगाचा नारा, त्या सही मध्ये नव्या युगाचा नारा, त्या सही मध्ये नव्या युगाचा नारा. त्या सही मध्ये या चिल्या पिल्याचा सारा, त्या सही मध्ये या चिल्या पिल्याचा सारा, त्या सही मध्ये या चिल्या पिल्याचा सारा. मनोज राजा देशाची माझ्या, मनोज राजा देशाची माझ्या, मनोज राजा देशाची माझ्या, देशाची माझ्या. मनोज राजा देशाची माझ्या आजन्म प्रभारी हो. ही भीमाची सही आजन्म प्रभारी. कोण्या नेत्याने बेईमानी केली तरी भारताचं काही वाकडं होणार नाही. भारत जिथे आहे तिथेच राहील. कारण या देशाची अष्टप्रहरी 24 घंटे जर रखवाली कोण करत असेल तर बाबासाहेबांची सही असलेलं संविधान करत आहे. भारतीय संविधान करत आहे. फंडामेंटल राइट्स ज्यानं दिले, लाइफ टू राइट्स ज्यानं दिले, ते भारतीय संविधान करतात. म्हणून म्हणतो, खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है. दादा हेलो, खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है, भारत के जर्रे जर्रे में बसर रखता है. मनोज राजा, संविधान भले दिल्ली में रहता है मगर दिल्ली से हर गांव पे नजर रखता है. भाऊकडून वंश मोर मिळाला.
झालं. परत एकदा शेर बघा. बाबासाहेब तुम्ही म्हणता बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं. अरे काय केलं नाही रे, जिवंतपणी तर केलंच केलं, मरण हयात नाही तरी परंतु बाबासाहेब तुमची रखवाली करतोय. कशी खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है और भारत के जर्रे जर्रे में बसर रखता है. क्या बात है जयवीन. मनोज राजा, संविधान भले दिल्ली में रहता है मगर दिल्ली से हर गांव पे नजर रखता है. दिल्ली से हर गांव में नजर रखता है. मनोजी राजा देशाची माझ्या, मनोज राजा देशाची माझ्या, मनोज राजा देशाची माझ्या, मनोज राजा देशाची माझ्या. आजन्म प्रभारी हो, आजन्म प्रभारी हो, अशी सई भीमाची जगात भारी हो. जगात भारी